नमस्कार शिक्षक मित्रांनो, शिक्षण गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी। बघा, आजच्या आपल्या व्हिडिओचे नाव आहे आपले नाव मतदान यादीत आहे का। बघा, महाराष्ट्रामध्ये आपल्या 5 टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे खूप धावपळ होते आणि वेळेस आपले नाव मतदान यादीत नसतं। मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की आपल्या सर्वांना याआधी आपल्याला मतदान यादीत नाव आहे का, किंवा आपले जे बूथ आहे तो कोणत्या वार्डमध्ये किंवा कोणत्या याच्यामध्ये आहे त्याची सर्व माहिती आपण कशी घ्यायची, तर त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे। सर्वांनी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे। या ठिकाणी आपल्याला गुगलला सर्च करायचं आहे वोटर सर्च। बघा, वोटर सर्च क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही जी आपली 2 नंबरची जी वेबसाईट आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येतो। भारत निर्वाचन आयोग म्हणजेच आपलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ही वेबसाईट आहे। या ठिकाणी आपल्याला वोटर सर्च या ऑप्शनला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। बघा, मतदाता सेवा पोर्टल म्हणजेच वोटर सर्व्हिस पोर्टल अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल। आता या ठिकाणी आपल्याला 3 पद्धतीद्वारे आपल्याला आपले मतदाराचा जो वोटर ID नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी आपल्याला सर्च करता येऊ शकतो। त्यामध्ये पहिला आहे बघा, इपिकद्वारा खोजे, म्हणजेच आपलं जे इपिक मतदान कार्ड आहे त्यावरून आपण त्याची माहिती काढू शकतो। त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आहे विवरणद्वारा, म्हणजे सर्च बाय डिटेल्स, आणि तिसरा आहे मोबाईलद्वारा। तर आता आपण एक पॉईंटद्वारे आपण हे समजून घेऊ की कशा प्रकारे आपण ही माहिती शोधू शकतो। चला तर मग पहिले आपण इपिकद्वारे सर्च करेल, म्हणजेच इपिक आपल्या मतदान कार्डचा वापर करून आपण सिलेक्ट करूया। बघा, केल्यानंतर बघा, भाषा का चयन आपल्याला इथे या ठिकाणी भाषा सिलेक्ट करायची आहे। भाषा आपली मराठी। बघा, आता या ठिकाणी आपल्याला इपिक नंबर आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर आहे आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र। त्यानंतर हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड आपल्याला टाकल्यानंतर या ठिकाणी सर्च केल्यानंतर आपल्याला आपली माहिती दिसेल। आता या ठिकाणी माझा इपिक ID आपण चेक करूया। आता या ठिकाणी मी तुम्हाला एक आपण सर्च करून बघू। बघा, इपिक ID यानंतर आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे। बघा, या ठिकाणी जे इपिक नंबर आहे त्यावरून पूर्ण नाव, त्याचप्रकारे एज, रिलेटिव्हचे नाव, राज्य, डिस्ट्रिक्ट, तुमची असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन कोणती आहे, त्याचप्रकारे आपला यादी भाग क्रमांक, पोलिंग स्टेशन, ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल। आता यामध्ये जर आपण व्ह्यू डिटेलला क्लिक केले तर आपल्याला बघा अशा स्वरूपामध्ये PDF स्वरूपामध्ये सुद्धा ही माहिती आपल्याला प्राप्त होते। या ठिकाणी आपल्याला प्रिंट वोटर इन्फॉर्मेशन अशा प्रकारचा एक टॅब आहे, त्यामध्ये क्लिक केल्यावर आपल्याला PDF स्वरूपामध्ये ही माहिती घेता येते। आता आपण दुसऱ्या पद्धतीचा वापर करून बघू। आता यामध्ये आपण माहितीद्वारे बघा, आपल्याला जर समजा एखाद्या व्यक्तीकडे जर त्याचं मतदान कार्ड नसेल
तर त्याची ओळख कशी काढायची, त्याची माहिती कशी काढायची, तर त्यासाठी आपल्याला बघा राज्य सिलेक्ट करायचं आहे आधी, त्यानंतर आपली भाषा, महाराष्ट्र राज्यामुळे मराठी भाषा, त्यानंतर त्या व्यक्तीचे पहिले नाव, त्याचप्रमाणे आडनाव, त्यानंतर त्याचा जो रिलेटिव्ह असेल, समजा आई असेल, वडील असेल, ज्याच्याशी ते मतदान कार्ड जोडलेलं गेलेलं आहे, असं पालकाचं आपल्याला त्याचं नाव आणि त्याचं आडनाव टाकायचं आहे. म्हणजे जर समजा जर मुलगा असेल तर त्याच्या वडिलाचं नाव या ठिकाणी आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख, त्याचं वय, जेंडर, त्यानंतर आपला जिल्हा, विधानसभा मतदारसंघ कुठला आहे आपला ते टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड टाकून सुद्धा याद्वारे आपल्याला सर्च करता येऊ शकते. आणि शेवटची तिसरी पद्धत आहे आपली मोबाईल नंबरद्वारे. बघा, मोबाईल नंबरद्वारे आपला मोबाईल नंबर आपल्या मतदान कार्डसोबत लिंक केलेला असावा यासाठी. बघा या ठिकाणी आता मी एक माहिती चेक करतो. बघा, एक डेमो घेऊ आपण. इथे राज्य या ठिकाणी आपण सिलेक्ट केलं, महाराष्ट्र, आपली भाषा, त्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड, त्यानंतर सेंड OTP. बघा, सेंड OTP म्हटल्यानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरला एक OTP येईल. बघा या ठिकाणी OTP आलेला आहे, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. बघा OTP टाकल्यानंतर सर्च म्हटल्यानंतर बघा या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला ती माहिती प्राप्त होते. इपिक नंबर, त्यानंतर त्या मतदार व्यक्तीचं नाव, वय, रिलेटिव्हचे नाव, स्टेट, डिस्ट्रिक्ट, असेंब्ली, त्यानंतर आपला यादी भाग क्रमांक, आणि त्याचबरोबर आपले ॲक्शनमध्ये गेल्यानंतर इथे व्ह्यू डिटेल. व्ह्यू डिटेलला क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला ते संबंधित मतदाता जो आहे, मतदार जो आहे, त्याचा आपल्याला पूर्ण माहिती या ठिकाणी मिळते. ही माहिती आपल्या सर्वांना आपल्या येणाऱ्या लोकसभा, विधानसभेच्या जे मतदान आहे त्यामध्ये आपल्याला सर्वांना कामात पडणारी आहे. यामध्ये आपण आपला यादी भाग क्रमांक कुठला आहे किंवा कोणत्या मतदान केंद्रामध्ये आपलं मतदान आहे, ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी एका क्लिकवर उपलब्ध होते. बघा, तर अशा प्रकारे आपण या लिंकचा वापर करून ही सर्व माहिती आपण शोधू शकतो. सर्व माहिती ही जी लिंक आहे ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.